सांब सदा शिव 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 शिवाय नमः ओम नमः शिवाय 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 शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 ओम सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज मज्जगद्गुरो पंचाचार्य महाराज सद्गुरो बसवलिंग शिवाचार्य महाराज की संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्क महादेवी माता श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परं शिवम्। हे बंद करा। वागर्थविव संप्रक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून ऐकू येऊ लागले का सगळ्यांना? तिकडं मागे ऐकू येऊ लागले का? शांत बसा। आंब्याचा सीझन आहे, बरोबर आहे? आंबा काही दिवसापर्यंत काय करतो, त्याला पिकायला लावतो। आतापर्यंत तिथं पिकली, आता बाहेर काढले आम्हाला, आता सहन होत नाही। आता तिथं ठेवल्यानंतर आता नासून जातात आंबा, म्हणून थोडा 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 बाहेर काढावं लागतं। पहिले पिकलेले सगळं बाजूला ठेवतात,
ते कच्चा राहतात ना, अजून आताच राहते ते, तुम्हाला नाही तिकडे. ते पिकलेले जो आहे मोकळं सोडतात. तदनंतर पोरं ओपन प्लेस मध्ये त्याला ठेवावं लागेल. ते परिस्थिती आमच्या या ठिकाणी झालेली आहे. आम्ही म्हटलो होतो तुम्ही शिवपाठ बाहेर करा म्हटलं तरी सुद्धा तुम्ही तिथंच शिवपाठ केलात. म्हणून त्या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा जो गरमी, जो श्वासाचा गरमी आणि तुमचा जो अंगाचा जो गरमी आहे तिथं सहन होत नाही. म्हणून आम्ही आल्याबरोबरच आता तुम्ही त्या ठिकाणी बसून ऐकणं भयानक कठीण होतं. तरी उद्या पुरा मोठा मंडपमध्ये आपल्याला जायचं आहे. उद्याचा दिवस आता 2च दिवस शिल्लक राहिलेले आहे. एक गोडी आणि एक ओडी तुमच्या या ठिकाणी लागल्यामुळं कितीतरी दिवसापासून आपण श्रवण करतो तरी सुद्धा आमचं या ठिकाणी पोट भरत नाही. कारण ज्ञानाचा भंडार याला सीमा नसतो, निस्सीम आहे. भगवंताचा रूप सीमा नाही, तो निस्सीम आहे. रूप अनंत, नाम अनंत, अनंता अनंत असं सांगितलंय. अनंत, त्याला सीमा नाही, त्याला बॉर्डर नाही. विश्वात भरलेले हे विश्वनाथ आहे. संपूर्ण विश्वात ते भरलेले आहे. विश्व, भूलोक, भुवरलोक, सुवरलोक, जमललोक, महरलोक, तपोलोक, सत्यलोक, एक लोक आहे. 7 लोक. आता आम्ही कुठं आहोत? भूलोकात आहोत. 7 लोक वरी, 7 लोक खाली. आता वरच्या भागात तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. बसल्या ठिकाणी पासून वरीपर्यंत भूलोक, भुवरलोक, सुवरलोक, महरलोक, जनालोक, तपालोक, सत्यलोक. बसल्या ठिकाणीच 7 लोक आहे. या भूतलावरती आपल्याला पाहायला मिळते पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश, हे 5 तत्व. या 5 तत्वाचा पलीकडे जो महातत्व, महालिंग दर्शन, महालिंग आपण म्हणतो. महालिंग कुठं आहे? महालिंग भ्रुकुटीच्या मध्यभागी. भूलोक आहे आधारस्थानामध्ये. आपल्या शरीरामध्येच हे 7 लोक आहे. शरीरात 7 लोक आहे, बाहेर भी 7 लोक आहे, आत भी 7 लोक आहे. सप्तलोक. भीतर म्हणतो आपण, आत. काल तुम्हाला म्हटलं ना, बहिर्मुखी सदा दुखी, अंतर्मुखी सदा सुखी. सदा सुखी होण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागते, दुखी होण्यासाठी बहिर्मुख व्हावं लागतं. बहिर्मुख असलेले व्यक्ती कधी तृप्त होत नाही. अंतर्मुखी असलेले व्यक्ती निरंतर तृप्त राहतो. म्हणून पाहावो अंतरी करोनिया. या लोकांबद्दल तुम्हाला नंतर सांगूत. बहिर्मुख आपला संपूर्ण टोटल व्यवहार आपला बहिर्मुख असते, अंतर्मुखी नसते.
बहिर्मुख, बहिर्मुख म्हणजे काय आहे? बाहेर दिसणारा जो वस्तू आहे, व्यवहार आहे, हे बहिर्मुखाची व्यवहार आहे, बहिरंगाचा व्यवहार. बहिरंगाचा व्यवहार फार सुंदर दिसते, परंतु शेवटपर्यंत सुंदर राहत नाही, तो अधुरा असते. अंतरंगाचा सौंदर्य हमेशा असतो, त्याला बहिरंगाचा मेकअपची गरज नाही. जोपर्यंत मेकअप आहे तोपर्यंत पिकअप आहे. मेकअप संपल्यानंतर पिकअप देणार नाही गाडी, आला का? आता या गर्मीमध्ये कशाला मेकअप राहते? सगळं पुसून जाते. अजून एक मेकअप असते, ते मेकअप कोणीही तुमचा काढू शकत नाही. ते मेकअप आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे, त्याला अंतर्मुखी म्हटले. प्रभाव बहिरंगाचा असते, प्रभाव बहिरंगाचा. स्वभाव, स्वभाव बहिरंगाचा असते, स्वभाव अंतरंग असतं. अंतरंगाचा स्वभाव, बहिरंगाचा प्रभाव. दुसऱ्यांना प्रभावित करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? प्रभावित, बघून प्रभावित होईल, परंतु बघितल्यानंतर पाहण्यासाठी प्रभावित होईल, परंतु आतून तो परेशानी राहतील. उदाहरणार्थ, आपल्याजवळ आता एक उदाहरण तुम्हाला देतो. अतिशय सुंदर असलेली एक मुलगी आहे आणि सावळ्या रंगाचा एक मुलगी आहे. सावळ्या रंगाची. आता ऊन पडल्यामुळं सगळे सावळे झालेत. सावळ्या रंगाची एक मुलगी आणि त्याला काय म्हणतात, गोरी. कोण आवडते? गोरी आवडते, सावळी आवडते? गोरी आवडते. ठीक आहे. एक कोणता तरी एक मुलाला लग्न झाले का तुझं? आता करायचं आहे की पुढे? ठीक आहे. गोरी रंगाचे बायको भेटली समजा, दररोज तुम्हाला टोचणारे किंवा तुला तकलीफ देणारे असेल. सावळा रंगाची तुमचं सेवा करणारे असेल, तुम्हाला लाड करणार असेल, प्रेम करणार असेल, दोघांमध्ये कोणतं आवडते मला सांगा? सावळी. सावळी आवडते. याचा अर्थ माणसाला स्वभाव आवडते, स्वभाव आवडते, रूप आवडत नाही. रूप बी पाहिजे आणि रूपासोबत स्वभाव पाहिजे. त्या स्वभावामुळं प्रभाव होते व्यक्तीला. आता बघा, एक महान साधू संत किंवा एक योगी या ठिकाणी आले. एक गोड गोड बोलणारे सावळा रंगाचा महाराज आहे. गोड गोड बोलणारे सावळा रंगाचा महाराज आहे. बघण्यासारखा रंग भारी आहे महाराजाचा, परंतु बोलण्यासारखं तिथं नाही. आता कोणाचं ऐकत बसता तुम्ही? सावळा रंगाचा ऐकत बसतो. कारण त्यांचा प्रभाव आहे, त्यांचा स्वभाव जे आहे त्या स्वभावाचा प्रभाव
सगळ्या लोकांना ते प्रभावित करत शकतो. कशा करता? त्यांच्या स्वभावामुळं. कुसो कुसो किंत कुसो ಆಪರೇಷನ್ ಅయింది. రెండు కన్ను అయిందే ఒకటే. कुसो त्याला ऐकू बी येत नाही वाटतं. हा येते ऐकू येते त्याला. बघा ऐकू येणे प्रभाव आहे, न येणे अभाव आहे. आलं का? ऐकू न येणे अभाव. ऐकल्यानंतरच प्रभावित होतो माणूस. प्रभाव आपल्याजवळ गाडी असेल तर आमचा प्रभाव नाही, आपल्याजवळ पैसा असेल तर आमचा प्रभाव नाही, आपल्याजवळ गडगंच संपत्त असेल तर आमचा प्रभाव नाही, 100-150 एकर जमीन असेल तर प्रभाव नाही, फारी सौंदर्य असेल तर प्रभाव नाही. प्रभाव पडतील, परंतु तुमचं बघून सगळे लोक खुशी होतात म्हणून सांगता येत नाही. तुमच्याजवळ गाडी असलेले बरं वाटते का? गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, भारी बायको बी आहे, सगळं आहे, तुमचं बघून काही नंबर एक आहे, किती समाधान आहे म्हणून खुशी वाटते का? नाही. आम्हाला बी नाही की हो असं म्हणून त्याला तकलीफ होते. तर तुमच्या जवळ गाडी नाही, घोडा नाही, बंगला नाही, व्यवहार नाही, काही नाही, काय नाही, परंतु तुमचा स्वभाव अतिशय सुंदर आहे, तुमच्या वाणी पवित्र आहे, प्रत्येकाना गोड गोड बोलतो, प्रत्येकाना समाधान करतो, प्रत्येकाना आनंद होण्यासारखा त्यांचा व्यवहार असतो. अशा व्यक्तीचा प्रभाव जगावर प्रतिबिंबित होत असते. परवा तुम्हाला सांगितलं आम्ही, आपले जे गुरु महाराज होते त्यांना पूर्वी मल्लिकार्जुन स्वामीजी त्यांचे गुरु, त्या गुरुमाऊलींचे अनुयायी भरपूर होते. आणि जे दिसतो त्याला नजर लागते, न दिसणारा वस्तूला नजर लागत नाही. दिसणारा वस्तूचा नजर लागते, न दिसणारा वस्तूचा नजर लागत नाही. म्हणजे डोळ्यामध्ये एवढं ताकद आहे. ते मी पूर्वी तुम्हाला हे दृष्टांत दिलेले आहे, परंतु तुम्हाला आठवण नाही, मला माहीत नाही. एक माताजी, आम्ही गुरुकुलमध्ये असताना एक माताजी लेकराला घेऊन यायचा दररोज, छोटासा बाळ असं वाळून गेलं ते चक्क. लेकरू अंगामध्ये फक्त जीव, शरीर पुरा वाळून गेले होते. महाराजांचं भेट होत नव्हतं. एक दिवस महाराजांचे भेट झाली. आप्पा हे लेकरू वाळून चाललेत, थोडं बघा म्हटले. थोडा दूध प्राशन कर, त्याला दूध पाजी म्हटले. महाराज निरीक्षण केले. त्या आईला सांगितले, बघ तुझा दृष्टी भयानक खराब आहे म्हणले. मग कसं करू आप्पा?
एक दगड देतो तुला, एवढा एवढा दगड देतो, काय करू म्हणले, तू लेकराला न बघता दगडाला बघत तू दूध पाजीव. लेकराला बघायचं नाही, फक्त दगडावर दृष्टी लावायचं. एक 5 दिवसाला तू ये म्हणले. आम्हाला बी हे कसं काय दगड दिले, आम्हाला बी तेवढं काही लक्षात आलं नाही. ते माताजी गेले, 2-3 दिवसाला त्यांनी परतून वापिस आले. 5 दिवस सांगितलं ते महाराज. येऊन महाराजांना भेटले. आम्ही सगळे बसले होते. ते थैलीमध्ये घालून आणले होते ते दगड. तुला 5 दिवसाला सांगितलं होतं, मग कसं काय 3 दिवसाला आला. त्यावेळेस ते थैली आणायला लावलेत. त्या थैलीतून दगड काढून बाहेर ठेवले. तर ते दगड 2 भाग झाले होते, 2 भाग. 3 दिवसाला तर चिर पडले त्या दगडाची. या लेकराला काय हाल होऊन जाईल म्हणून शिवे दिले महाराज. म्हणजे काही काही दृष्टीमध्ये एवढा ताकद असते. तर त्या प्रकारे नजर आपण ठेवायचा नाही. दृष्टीमध्ये तेवढा ताकद असते. गांधारीच्या दृष्टीमध्ये काय ताकद आलं होतं तुम्हाला माहिती आहे. डोळा बंद ठेवल्यामुळं एक शक्ती त्या ठिकाणी निर्माण झाला होता. ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या नजर पडलं त्या त्या ठिकाणी वज्रदेह झालेत. ज्या ठिकाणी झाकला होता त्या ठिकाणी वज्रदेह झालेले नाही. मृत्यूला कारणीभूत ठरलं. मृत्यूला कारणीभूत ठरलं. बघा, विचार करा. तरी हे नजर पडणारा चीज आहे, हे सगळं संपूर्ण बहिरंगाचं. परंतु तुमचं जो ज्ञान आहे, तुमचं जो भक्ती आहे, श्रद्धा आहे, तुमचा जो विश्वास आहे, ह्याच्यावर कोणाचा नजर लागू शकत नाही. हे शेपटी राहणार आहे. आणि ते प्रभाव अनेक लोकांवरती ते प्रभावित होणार आहे तुमच्या स्वभावामुळं. फार छान स्वभाव आहे हो त्यांचे. नंतर नाही काय म्हणतात, गाडी त्यांच्या फार छान आहे हो, गाडी छान आहे हो. आता बघा, फार सुंदर कपडा घालून आणल्या तुम्ही, समजा कपडं फार सुंदर आहे बघा, कुठं घेतल्या? तुमचं कपडं म्हणतात का? कुठून घेतल्या तुम्ही कपडा? फाराने त्या ठिकाणी, असं तिथं तिथं कोणीतरी तयार केला असाल. तुमचं कपडून म्हणत नाही, ते कोणीतरी तयार केलेलं. कुठलीही वस्तू असो, ते आता बघा, मोठं घर बांधले, पैसा कोणाचं? तुमचं. मेहनत सगळं तुमचं. बांधकाम वगैरे झाल्यानंतर इंजिनियर कोण होतो? घर गेले, तुमचं पैसा गेले, बाजूला गेले सगळं. इंजिनियर कोण आहे याचे? निर्माता कोण आहे ते सांगा. कलाकार कोण आहे? आता एवढं मोठं बिल्डिंग बांधले, पैसा सगळं तुमचं. महाराजाचा मेहनत कैसा? तुमचा पैसा. हे कुठून आले हो? कारागिरी. कारागिरीचं किंमत आहे, त्यांच्या कलाला किंमत आहे. आप्पाच्या मूर्ती बनविले, मूर्तिकार कुठला आहे? कोण निर्माण केलेले? किती सहनशीलता असेल, कला कसुरी किती असेल. म्हणून त्यांच्या गुणगान होत असतो, कलाला गुणगान होत असतो. त्याचा तुमच्या स्वभावाचा गुणगान होत असते. तुमचा गुणगान नाही, बहिरंगाचा गुणगान नाही. ರೂಪಿದ್ದು ಫಲವೇನು ಗುಣ ಇಲ್ಲದ ನಕ್ಕರ, ಮರವಿದ್ದು ಫಲವೇನು ನೆರಳಿಲ್ಲದ ನಕ್ಕರ. उन्हाळ्याचा दिवस आहे,
वाळवंट, हा वाळवंटामध्ये कुठं काय झाड राहत नाही. कुठून तरी दुरून एक झाड दिसला, भयानक ऊन आहे, कुठं तरी सावलीची गरज आहे. त्यावेळे लांब एक झाड दिसलं. अरे ते एक झाड आहे म्हणून धावत 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 तिथं गेलं. परंतु झाड होती, परंतु झाडाला सावलीच नव्हती. लांब झाड आहे, वारा सुटलेले. ते सावली तिथं जाऊन बसावं, सावली इकडी पळून येते. इकडी बसावं मला तर तिकडी पळून येते. वाराला तिकडून इकडी, इकडून तिकडी. सावली सुख दिले का ते? झाड असून सुद्धा झाडाचा सावली न मिळाल्यामुळं झाडाचा किंमत नाही. हसू युद्धू फलवेनो हयन विल्लद नक्करा. भरपूर खाते, भरपूर पिते. काय? गाय. आणून 7-8 वर्ष झाला महाराज. गाय आहे परंतु दूध नाही. वांज गाई आहे. काय उपयोग आहे? आपल्याजवळ 80 गाय आहे, एक छटाक दूध नाही. 4-5 छोटे छोटे वासुर आहेत. आज एक डिलिव्हरी झाली. त्याला काय म्हणतात डिलिव्हरीला? हां बरं ठीक आहे, मराठी येत नाही मला. त्यांची डिलिव्हरी झाली गाईचं, बाणतन झाले त्याचं. ते आला इथं माझ्याजवळ. ते संतोष घेतले ते गाई. आपा काहीतरी मंत्रून द्या म्हणले. कस करे? दूधच देणे गेले म्हणजे तिथं असलेले सगळं गायचं वारा त्याला लागला असेल, त्यासाठी ते दूध देत नाही. जा म्हणे, वाराचा प्रभाव आहे तिथं असलेल्या गायीचे. 7-8 गाय त्या ठिकाणी, सगळ्या गायला वासरू आहेत, परंतु न पिळल्यामुळं आपल्याला दूध मिळत नाही. ते गोष्ट वेगळे. आणि वासरूच दिला नाही म्हटलं तर दूध द्यायचा प्रश्नच नाही. म्हणून गाय असणं मतलब नाही, झाड असणं मतलब नाही. नंतर सांगतात पैसा भरपूर आहे. धनविद्दु फलवेनु दानविल्लद नक्करा. भरपूर पैसा आहे, एक नया पैसा सुद्धा ते देऊ वाटत नाही. त्याचं काही पैशाचं किंमत बिलकुल नाही. धनविद्दु फलवेनु दानविल्लद नक्करा. त्या प्रकारे नंतर सांगतात महादेवी, रूपिद्दु फलवेनो, रूपिद्दु फलवेनो गुणविल्लद नक्करा. रूप भरपूर छान आहे, परंतु गुण बरोबरी नसल्यामुळं काही किंमत नाही. रूपासारखं गुण पाहिजे. म्हणून याला शृंगार म्हटलेले. गुणाला काय म्हटलेले आहे? शृंगार. नारीगे गुणवे शृंगार. नारीला शोभा कोणती आहे? दागदागिने नाही. राहावं ते नाही म्हणायचं नाही, परंतु खरा शोभा, नारीचा खरा शोभा काय सांगितलं? गुणवे शृंगार. गोड गोड बोलणे. अंगावर काही नाही. भरपूर चिखल लागलेले आहेत. मी सकाळी गेलो होतो तिथं, रेती वाहत होते माय. गेल्याबरोबर लांब पडले माय. तसं गरमी आहे, ऊन आहे,
वाळू तापलेले, लांब पडू नको. नाही अप्पा म्हणले, एवढं गोड गोड बोलले ते. अंगाला वाळू लागले, पूर पशिना सुटलेले आहे, डोक्यावर टोपला आहे. गोड गोड बोलल्यामुळं एवढं सुंदर दिसायले ते माय, भयानक सुंदर. आला का लक्षात? तुम्हाला मेकअप करायची गरज नाही. आता बघा, लक्षात घ्यावे, कोणाजवळ सीसी कॅमेरा असेल तर लक्षात आणून घ्या. घरामध्ये सीसी कॅमेरा लावून ठेवा. तुम्हाला परीक्षा करता येते. सीसी कॅमेरा लावायचं. आता नवऱ्याला बाहेर जायचं राहते, लवकरात लवकर सगळं सारलं, त्याचं काय करायचं करो. काय करायचं? बाहेर जाऊ दे नवरा. नवरा बाहेर दरवाजाचा पाऊल बाहेर पडलं, तिथं थांबून बघत नाही ती. ज्याच्यावर प्रेम आहे, ज्यांच्यावर आस्था आहे, आवड आहे, असे असेल तर त्या ठिकाणी जोपर्यंत दिसतात तोपर्यंत बघत तिथं थांबतात. आवड असेल तर. आवड नसेल तर पाऊल पहिला बाहेर ठेवू दे. त्यांच्या पाऊल आत, यांच्या पाऊल बाहेर. आता गेलं तर गेलं. तिथं गेल्याबरोबर ते घरात जात नाही, खुर्चीवर बसते आराम. गेलं पीड, गेलं पीड. पहिला असा समाधान मानून येते, एकदम फ्रेश. तणाव गेलं, आमचं बेचैनी गेले, भनभनी गेले. कशा करता? गोड गोड न बोलल्यामुळं, प्रेमाचा भाषा नसल्यामुळं, प्रत्येक गोष्टी आणा 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 आणा. हा, ते नाही, हे नाही, ते नाही, नाही 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 म्हणून ऐकून 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 तो तंगून जातो. आणि गोड हा शब्द यांच्याजवळ नाही, किंवा त्यांना सतवतो. घरच्या व्यक्तीला सतवणारा व्यक्ती कधीही समाधान देऊ शकत नाही. म्हणून ज्या घरामध्ये प्रेम वाहत राहते, धन्यतयाचे संसार, तिथे गजर नामाची. नामाची म्हणजे प्रेमाची, प्रेमाची गजर. छलबेकु शरणंगे परधनव न्वल्यंबा, छलबेकु शरणंगे परदैव न्वल्यंबा. हट्ट पाहिजे म्हणा माणसाला, हटवादी. हट कशाची पाहिजे? दुसऱ्याचा धन शिवणार नाही, दुसऱ्यावर वायकडा डोळा ठेवणार नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही. हे हट्ट. दुसऱ्याचा हडप करण्याची भावना त्या ठिकाणी राहू नये, याला म्हणतात हट्ट. हट्ट म्हणतात ना, बाळ हट्ट, स्त्री हट्ट, हा, राजहट्ट. हा, तुमचं हट्ट आहे की नाही? हा, शिष्याचा हट्ट, हा, गुरुचा हट्ट. आम्ही हट्ट करत नाही, आम्ही प्रेमानं तुम्हाला बोलू लागलो. एवढा द्यावा लागते म्हणून हट्ट केलो का तुम्हाला? जबरदस्ती केलो का? आतापर्यंत आमच्या जवळ जमा झालेले सगळे प्रेमाचा पैसा जमा झालेले, परेशानीचा नाही. म्हणून काही कार्यकर्ता मला बोलले होते, नारायण पटेल, काही कार्यकर्ता मला सकाळी बोलले, ही भीतीवर ऐकलेले की नाही? हां, मोहनरावजी आल्यामुळं आमच्या आज मस्त शोभा वाढले.
त्याचं बांधकाम चालू होतं की काहीतरी होतं. काय सांगत होतो? हां, कार्यकर्ता आम्हाला भेटले होते. हट तर गेले तिकडे बाजू. कार्यकर्ता येऊन म्हणाले, आप्पा आम्ही गावामध्ये थोडं एक फेरी घालूत म्हणले. कशाची फेरी? नाही, चंदा करूत म्हणले. मी म्हटलं चंदा करायचंच नाही, बिलकुल गावामध्ये हिंडायचंच नाही. आतापर्यंत आमच्या जवळ जे येऊन सगळं माता मंडळी, जे मंडळी आम्हाला इथं या ठिकाणी येऊन दिलेले आहे, सगळं टोटल प्रेमाचा पैसा या ठिकाणी येऊ लागलेले आहे. त्यांच्यापर्यंत आपण जाऊन मागणी घालायचं नाही. अजून 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे. जे प्रेमाचा राहील तोपर्यंत आमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. बिनमांगे मिले मोती. मी बरच वेळ मी बोलतो, सहज मिला तो दूध समान. सहज भेटलं काय समजून घ्यायचं? तुम्ही गेले नाही, सोयऱ्याच्या घरी गेल्या, जाऊन बसल्या, थंडगार पाणी दिले, तुम्ही मागितले का? भयानक ताण लागले तरी सुद्धा कंट्रोल करून तिथं बसले. बसल्यावर ओळखणारे माणसं, जे मालक छान राहतात, गुणाचा सुंदर असलेले, रूप बी सुंदर आहे आणि गुण बी सुंदर आहे. आले बरोबर. पाणी हो हो नको म्हणतात का? पाणी, थंडगार पाणी आणून दिले. गट 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 पाणी पिले. उन्हाळ्याचा दिवस आहे. माठातला पाणी, फ्रीजमधला नाही, माठातला पाणी. फ्रीजमध्ये अजून सर्दी होऊन जाते, गळा बसून जाते. माठातला पाणी आणून थंडगार पाणी पिले. न मागता त्या ठिकाणी पाणी आणून दिले आणि पोट भरून पाणी पिले. याला म्हणतात दूध समान. आता ते दिला नाही, याला सहन झाले नाही. मजबुरीनं काय करावं लागते? माय थोडं पाणी आहे का? हो हो आणून देतो. ठीक. आत गेले, पाणी आणून दिले. मागितल्यानंतर तो पाणी झाले. मागितल्यानंतर सुद्धा पाणी द्यायला तयार नाही. मागितल्यानंतरही सुद्धा पाणी द्यायला तयार नाही. आता ह्याला तर ताण लागलेले. पाणी द्या हो माय. हा देतो देतो, थांबा की देतो. ते उठायला तयारच नाही. 2दा म्हटलं, 3दा म्हटलं, 4दा. पाणी आहे तरी कुठं सांगा म्हणलं तिने. थांबा आणतो. नाही नाही आहे तरी. उठलं, त्याला सांगितलं नाही काय नाही, डायरेक्ट स्वयंपाकाच्या घरामध्ये गेले, कुठं भरून ठेवले, दडदड ओतून घेतलं, गट 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 पिलं, बाहेर पडलं, निघून गेलं. अतिथी आलेले माणूस हे झाले जबरदस्ती. द्यावंच लागते म्हणून ज्यावेळी त्यांच्या घरात शिरून एवढं द्यावं लागते असं म्हटलं तर ते रक्त समान होतो. ते आपल्याला पोहोचत नाही, ते आपल्याला समाधान होत नाही. म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही यायचं नाही. हे कळशाला पैसा, तुलाभाराचा पैसा, हे प्रेमाचा पैसा असतो. आईचा तुलाभार करतो, वडिलांचा तुलाभार करतो, गुरुमाऊलीचा तुलाभार करतो. तुलाभार करण्याचं काय कारण असेल? हे ऋण फेडायचं आहे. आईचं ऋण, वडिलाचं ऋण, गुरुचं ऋण आयुष्य पुरा टाकलं तरी सुद्धा त्यांच्या ऋण फेडू शकत नाही. ते तर करू शकत नाही म्हणून आपण काय करतो? त्याला तुलाभार करतो. एक ठिकाणी ठेवायचा, एक ठिकाणी पैशाचा तुलाभार, धान्याचा तुलाभार, साखराचा तुलाभार. एक वेळ अधिक मास होतो आमच्या या तमलूरमध्ये. दररोज तुलाभार केले महिला मंडळ. आठवण आहे की नाही तुम्हाला?
दररोज एक मातांचं तुलाभार त्या ठिकाणी व्हायचं. महिनाभर तुलाभार गेले. हा, तुलाभार बी करायचं, शिजून खायचं. अन्नाचं तुलाभार होता ना. आता एक भक्त या ठिकाणी आमच्या जवळ आलेत. आप्पा तुलाभार करायचे. मी म्हटलं कशाचे? पैसाचा तुलाभार करायचे. कधी करू? मी म्हटलं कसं बी कार्यक्रम आहे, चांदीचा तुलाभार होऊ लागलेत, त्याच्यासोबत तुमचा बी तुलाभार होतो. 4 तारीखला या म्हणून त्यांना आम्ही सांगितलं. त्यांचे एक तुलाभार होणार आहे. तुलाभार करण्याचं एकमेव कारण आहे, त्यांच्या वजनानं काही ना काही थोडासा मी वजन थोडं उचललो म्हणून मनाला समाधान मानून घेण्यासाठी तुलाभार आहे. परंतु यांचं वजन उचलू शकत नाही. आणि आईचं ऋण कधी आम्ही फेडू शकत नाही. किती सुंदर म्हणतात ना, आई माझी म्हणून गाणं. हा, ते ऐकल्याबरोबर किती आनंद वाटते आईचं गाणं ऐकल्याबरोबर. पादुक येऊ लागले. थोडा वेळ आहे. गरमी जास्त व्हायला का तुम्हाला? हा, ऋण कसा फेडता येते तुम्हाला? उदाहरण आठवण आले तरी सुद्धा पूर्वी, बराच दिवसापूर्वी तुम्हाला लक्षात आणून दिलेले, आठवण करून देतो तुम्हाला. वडील मेले होते, वडील न होते, आई एकटीच. 25 वर्षाचा मुलगा, तगडा होता, वजनदार होतं, शक्ती भरपूर होती. पूर्वीचा काळ, गाडी वगैरे त्यावेळेला न होते. आई संकल्प केली काय म्हणून? 4 धामाचा यात्रा करावं. 4 धाम यात्रा. आई थकलेली होती. थकल्या कारणानं, हे मजबूत मुलगा असल्या कारणानं तो विचार केला, आई तुझा इच्छा मी पूर्ण करतो, काही टेन्शन घेऊ नको म्हणले. एक तराजूमध्ये सगळं साहित्य ठेवलं, एक तराजूमध्ये आईला ठेवले. श्रावण बाळासारखं खांद्यावर घेतलं. सगळं फिरून फिरून आत्ता काशी राहिले होते. साखर सम्राट काशी एक शिल्लक राहिले होते. काशी थोडासा झलक दिसू लागला होता. फार आनंद वाटला त्या लेकराला. 3 धाम पूर्ण केलं, नो टेन्शन. आईला काही त्रास दिला नाही. परंतु आता काशी जवळ येऊ लागलेले. माझा काशी आज आनंद होईल, माझा आईला फार आनंद होईल असा विचार करून एका झाडाखाली, असं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं झाडाखाली बसविलं आणि थंडगार पाणी, नदीचं पाणी आणून दिलं. पहिले नदीचं पाणी, होळाचं पाणी पित होते, तसं पाणी आणून दिलं. आई पाणी पिली. तिथंच 3 दगड ठेवलं आणि स्वयंपाक तयार केला आणि स्वयंपाक शिजवून आईला खाऊ घातला. त्याला आनंद वाटत होता. आईचं मुख बघून फार आनंद वाटत होतं. मी आईचं सेवा केलो, मी आईचं सेवा केलो, मी एवढं धाम त्याला फिरविलो असं म्हणून समाधान वाटत होतं. पाय दाबत पाय दाबत पाय दाबत आईला विचारले. आई म्हणलं, काय बाळ, काय झाले? तुला कसा वाटला माझा सेवा? बरं छान वाटलं बेटा. एवढं सोडलं नाही त्याने. माझ्यासारखं कोणीतरी जगामध्ये सेवा करणारे मुलगा असल का तुम्हाला वाटते का म्हणले. त्यावेळी त्याला वाटलं आईला, अरे बाळ तुझ्यासारखे अनेक आहे म्हणले, मग एक तर दाखवा म्हणले, एक तर तसं मला दाखवा म्हणले. त्यावेळी त्यांनी सांगितले मीच आहे की म्हणले.
मीच आहे ना. अरे तू 4 धाम फिरताना झाडाखाली आपटून टाकलास, तिकडे आपटून टाकलास, तिकडे आपटून टाकलास, तिकडे आपटून टाकलास, वेळेवर पाणी दिलं नाही, वेळेवर अन्न दिलं नाही. मी काही म्हटले नाही तुला कशाला त्रास द्यावा म्हणून, मी काही म्हटलं नाही. तर तुला 9 महिना 9 दिवस खाली न ठेवता पोटामध्ये घेऊन हिंडून 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 आखरी 9 महिना 9 दिवसाला पोटातून बाहेर ठेवलो. माझा सेवा मोठं की तुझं सेवा मोठं? ताण लागायचा अगोदर तुला पाणी पाजिलो, भूक लागायचं अगोदर तुला खाऊ घातलं, कुठं ऊन लागू दिला नाही, तुम्हाला ताण पडू दिला नाही, एकदम सुरक्षित पोटात मी ठेवलेले आहे, त्या ठिकाणी रक्षणा केलेले आहे. तेवढंच नाही, पोटात असताना माती खा म्हणलं तरी सुद्धा माती खाल्लो. खाल्ले की नाही माती? साफ करत करत चिंच खाल्ले, आंबट खाल्ले, मीठ खाल्ले. अजून दुसरं काही सांगू शकत नाही. अजून काही काही खातात म्हणे, मी सांगू शकत नाही. अवघड चीज कशाला सांगाव. जे गोष्टी आत बसून सुद्धा तू अपेक्षा केला त्याला डोहाळ जेवण म्हणतात. म्हणजे अपेक्षा केल्यानंतर त्यावेळे आणतात ना सगळं, तळालेले वस्तू ते हे सगळं करून करून आणून तुम्हाला खाऊ घालतात. हे कशाची अपेक्षा आहे? आईचं नाही, त्या बाळाचा अपेक्षा आहे. बघ बाळ, तुझं सेवा मोठा आहे काय माझा सेवा मोठा आहे? हा, 5 दिवस पोटाला दगड घेऊन बांधून फिर म्हणले. 5 किलोचं दगड पोटाला बांधायचं. हा, पहिले 5-5 किलोचे लेकरं राहत होते, आता 3 किलो देऊन घ्या. हा, 3-3.5 किलो, आखरी 4 किलो. 4 किलो एक दगड घ्यायचं, त्याचं पोटात बांधायचं. एक महाराजाला विचारले म्हणा आईचं महत्व काय? नाही, महाराज 5 किलोचं दगड दिले, पोटाला बांधून टाकले, 5 दिवस काढूच नको म्हणले. आता 3 दिवसाला जेवण फेकून टाकले, जाऊ दे. कस काय? हे आईचं महत्वाचा दगड आहे म्हणले. कारण असं घेऊन आई हिंडलेले आहे म्हणून आईचं महत्व आहे बाळ, असं म्हणून महाराजांनी त्याला सांगितले म्हणे. सांगायचं तात्पर्य हे केलेले जो भाव आहे कधी आई सांगून घेत नाही. आईचं किंमत करता येत नाही, आईचं तुलाभार आपण करू शकत नाही. त्या प्रकारे वडिलाचा बी तुलाभार आपण करू शकत नाही. आई भार आतून सांभाळला असेल, परंतु वडील बाहेरून सांभाळत असतो. बघा, वडिलाजवळ मोबाईल कसं असते, 1500 रुपयाचं राहते. 1000 रुपये 1500 रुपयाचं कोणाजवळ? वडिलाजवळ. मुलगाजवळ 20,000 25,000 50,000 मल्ललेत आपले बळगुंडे, बसगुंडे. लाख रुपये मल्ललेत बघा इथं. लाख रुपयाचा मोबाईल मुलाजवळ, 1000 रुपयाचं मोबाईल वडिलाजवळ. मला काय करायचं बाळ म्हणायचं. ते ना बघायचं इच्छा आहे ना ऐकायचं इच्छा आहे. सगळं टोटल मुलासाठी जीवन त्याने अर्पण करतो. मुलगा जोड्यानं हाणत फिरत राहतो. काय सांगा, फार अवघड आहे. सगळे तसं नाही, काही काही सेवा करणारे बी लेकर आहेत. नाही तर आम्हाला कसं काय म्हणले आप्पा म्हणून भांडण करतील. नाही तर काही आहेत सेवा करणारे, वडिलाला त्रास होऊ नये म्हणणारे. ज्यावेळेस देतो माझाच गोष्ट तुम्हाला सांगतो. मी लहान होतो, पहिले जत्रा करायचं. जत्रेला पैसे किती घेऊन जाय माहिती आहे का?
1 रुपये किंवा 8 आणे, 1 पैसे 2 पैसे चलत होतं तेव्हा. 1 पैसे 2 पैसे चलत होतं. आम्हाला आमचे वडील 1 रुपये द्यायचं. ते 1 रुपयेमध्ये खर्च करून 8 आणे आणि किंवा 12 आणे आणून अजून वापिस द्यायचं. आम्हाला खुशी, अजून वाचून आणलो म्हणून खुशी. आता कोण आहे मला इमानदारीनं सांगा तुम्ही. आता तुम्ही कितीही द्या, ला एवढंच की 100 रुपयेच की पुरतील की, असं आपण हात पसरत राहतो, सबडा साफ करून येतो. सांगायचं तात्पर्य हे जे त्यांच्या जो किंमत आहे करणारा माणसाला तो कळते, सगळ्यांना ते कळू शकत नाही. काही लेकरं तसं आहे, बाबा तू मरमर करलास, मी कसं तरी मी पोट भरून घेतो, तसा हैराणी होऊ नको, मोठा हॉस्टेलला लावू नको, तू साधा हॉस्टेलला लाव, असं म्हणणारे लेकरं आहेत हो अजून बी. हां, म्हणजे वडिलाला त्रास होऊ नये म्हणून असे लेकरं नंबर 1 पास होतात. सगळ्या सुविधा तुम्ही देत गेला तो कधीही तुम्हाला बी पोसत नाही, त्याचं बी कल्याण होत नाही. म्हणून वडिलाचा किंमत सुद्धा आपण करता येत नाही, त्यांच्या तुलाभार आपण करू शकत नाही, तरी सुद्धा आमच्या मनासाठी आम्ही त्यांच्या तुलाभार करतो. आता राहिलं गुरुमाऊलीचा तुलाभार. आता तुम्ही करणार आहात कशाची? चांदीची. बघा आतापर्यंत बरेचसे अन्नाचं तुलाभार झालेले, ग्रंथाचं तुलाभार झालेले. श्रीकांत स्वामीजी ग्रंथाचं तुलाभार केले होते, सिद्धांत शिखामणी ग्रंथाचं तुलाभार केले होते. आता तुम्ही बघितलं तर 2, 3, 5 वेळ हंगरगेचे महाराज विभूतीचं तुलाभार केले, सगळ्यांना विभूती वाटप केलं होतं. आता तुमच्या या भक्तीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी करत आहात आणि हे तुलाभार करून हे मागून इतका द्या आम्ही करणार आहोत म्हणून सवाल बिलकुल कोणाला टाकायचं नाही. आतापर्यंत जे बी काही दिलेले आहे सगळे मंडळी त्यांच्या मनानच 1 तोळा, 2 तोळा, 11 तोळा, 21 तोळा या प्रकारे एक व्यक्ती अर्धा किलो. ईश्वरप्पा लातूरचे अर्धा किलो चांदी दिलेले आहेत. म्हणून उद्या कोणी गावात जाऊन कोणाला मागायचं नाही. त्यांच्या प्रेमानं आणून देत असेल तर उद्या आणि एक परवाच्या दिवशी 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे. तर या कार्यक्रमाचा अतिशय आनंद तुम्ही लुटू शकता. तर या कार्यक्रमासाठी अनेक भाविक भक्त सेवेमध्ये तत्पर आहेत. आज विशेष करून बिदर नगरातून सुनील पाटील, अजून काही परिवार या ठिकाणी, सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही, चंद्रकांत जोपाटे आणि प्रकाशरावजी जे काही आलेले आहेत तुम्ही सगळं मंडळी, पसरगे सार कुठं बसले आहेत, कर्नाटकದಿಂದ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಹೆಸರು ತಗೋತಾ ಇದ್ದೀನಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದು
असल्यामुळं त्या दिवशी यांनी काय केले, कपडा वगैरे आणले होते, कपडा वगैरे केला आणि आईला मी म्हटलं, आई आज माझा वाढदिवस असल्यामुळं आज तुम्ही नवीन सगळं आणलात, फार आनंद वाटला आणि वाढदिवस तुम्ही साजरी केलात म्हणून सहज बोलून टाकले. तेवढ्याला गप्प बसले, परंतु त्या दिवशी जबरदस्ती करून घेऊन गेले मठावर. त्या ठिकाणी सुवर्णदान वस्त्रदान सगळं करून तेव्हापासून आमचा कार्यक्रम बिदरमध्ये ठरलं. प्रतिवर्षी बिदरमध्ये आमचा वाढदिवस कार्यक्रम होतो, तदनंतर तमलूरमध्ये होते. हे कारणीभूत म्हणजे हे चंद्रकांत जेवपाटे आहे. तर यांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभो. सर्वांना प्रसादाचा व्यवस्था करत राहतात, त्यासाठी यांना सुद्धा जोरदार टाळी वाजवा. घराचा शिवकुमारजी बिरादार यांनी सुद्धा आज आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. करणार आमच्या वाळूसाठी टिप्पर 10-15 दिवस या ठिकाणी टिप्पर थांबले होते. तर पाटील साहेबांचं टिप्पर होतं, पण आलेले आम्हाचा सुद्धा सेवा त्या प्रकारे करू लागलेले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. तुमच्या सेवेबद्दल सांगू निवहेळी सेवा गोष्ट आहे. यांच्या जो सेवा आहे अप्रतिम सेवा आहे. या सेवाला आम्ही कितीही गुणगान केलं तर कमी आहे. लक्षात आलं का? त्यांच्या आकडा तुम्हाला सांगतो. फक्त 5-6 दिवसामध्ये त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी 5 लाख रुपये आणून या ठिकाणी देत आहेत. एवढंच नाही, अजून काही शिल्लक आहे आपण तेही पैसा आम्ही लवकरात लवकर जमा करून कार्यक्रमाच्या दिवशी देणार आहे म्हणून संकल्प या ठिकाणी ते केलेले आहेत. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आपल्या सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे आपल्या हे बिदर वासियांचा आहे. फक्त मोजके लोक 11-11 हजार रुपये अनेक मेंबर तयार करून आपल्याला या ठिकाणी पोहोच केलेले आहे. बिदरचा भक्ती भरपूर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. तर हे जाणार होते, आपण आम्हाला सत्कार नको म्हणत होते. मी म्हटलं आमच्या पब्लिक समोर तुम्हाला सत्कार करायचा आहे, तर थांबा म्हणून मी म्हटलं. तर आज आम्हाला अतिशय आनंद झालेले आहेत. तर बिदर नगरी त्या ठिकाणी जवळजवळ 20-22 लाख रुपये खर्च करून मठाचा सेवा या पसरगे सरांनी त्या ठिकाणी केलेले आहे. अतिशय सुंदर मंडप त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. ते अतिरिक्त त्या ठिकाणी किचन रूम तयार करायचं होतं, तरी सुद्धा तिकडचं किचन रूम रुकावट करून पैसा जमा करून आम्हाला या तमलूरला देत आहे. म्हटलं तर किती तुम्ही भाग्यशाली आहे, तुम्ही विचार करा. त्याकरता या परिवारांना असंच सेवा करण्याच्या शक्ती गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभो. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की.
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि पवित्रं नमामि परमो यज्ञेन यज्ञमयजन्त देवः स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्यः तेनाकं महिमान्यः सचन्त यत्र पूर्वे साध्यः सन्तदेवः इति वेदोक्तमार्गात् पुष्पांजली समर्पयामि। कृपया जागेवरूनच नमस्कार करा गुरु महाराजांना, समोर कोणी येऊ नका।